टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आज एकाच दिवशी राज्यभरातील 400हून अधिक शाळांमध्ये आदिवासी आश्रम शाळांमध्ये मुक्काम जो आहे तो अधिकारी कर्मचारी त्यासोबतच आदिवासी आमदार आणि मंत्र्यांचा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तो उपक्रम जो आहे तो आज राज्यभर या ठिकाणी राबवण्यात आला। यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम मारेगाव अशा बोटोनी आश्रम शाळेमध्ये खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत मुक्काम जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि सोबतच या विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधत विद्यार्थ्यांच्या अडचणी समस्या या संपूर्ण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत। सोबतच विद्यार्थ्यांसोबत राहून या संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं भोजन व्यवस्था दिली जाते त्याची सुद्धा तपासणी या ठिकाणी खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांनी केली आहे। या उपक्रमाच्या संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सर, राज्यभरातला हा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवण्यात आला आहे, काय नेमकी यामागची संकल्पना आहे आणि हा उपक्रम खरंच आज आदिवासी विकास पुढे आला तर सक्सेस झाला आहे? मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक दिवस मुक्काम शासकीय आदिवासी आश्रमशाळा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील 497 आदिवासी आश्रमशाळेमध्ये सर्व अधिकारी आमदार खासदार आज मुक्कामी आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे, हितगुज साधत आहे। मी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुका येथील बोटोनी या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा केली असती। विद्यार्थ्यांनी मला काही सूचना केल्या, अतिशय प्रामाणिकपणे सूचना केल्या। त्यांचं लक्ष एवढंच होतं का बा कुठल्याही परिस्थितीमध्ये इंग्रजी गणित आणि सायन्स या विषयावर लक्ष केंद्रित केलं तर भविष्यात फार मोठा फायदा मिळेल। स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी चांगली करून द्यावं आणि ज्या मुलींसाठी विशेष मुली ह्या आमच्या केंद्रबिंदू समजून आम्ही विचार केला असता याच्यातच त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा या 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही। पण मुलींनी अति स्पष्टपणे सांगितलं, खरंच मुलींना विश्वासात घेतलं, मुलींशी विश्वास दर्शवला तर मुलींनी प्रामाणिक सांगितलं। म्हणून खूप हा जो उपक्रम आहे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला उपक्रम हा यशस्वी झाला असं मनापासून वाटते। भविष्यात 2 मी धोरणात्मक निर्णय घेतल्यासारखे वाटत आहे। मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेईल मी ते 1 नंबरचा किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि गणितावर आणि विज्ञानावर लक्ष दिलं गेलं पाहिजे। सोबतच त्यांच्या जेवणाच्या बाबतीत थोडंसं काही सुधारणा केल्या गेली पाहिजे आणि अतिशय त्यांचे सुप्त गुण आहे त्यांची ओळखून कलागुणाला वाव देऊन स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करून भविष्यात त्यांचं भविष्य कसं घडेल, विकासात्मक दृष्टिकोन कसा होईल असा आम्ही संकल्प केला आणि तो 100% यशस्वी झाला। सर, राज्यातले महायुतीचेच तुमचे सहकारी आमदार राष्ट्रवादीचे हिरमान खोसकर यांनी आश्रमशाळेच्या दुरावस्थेसंदर्भानं अनेक तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर आज तुम्ही संपूर्ण राज्यात एक प्रकारे अशा पद्धतीचा प्रयोग हा राबवला आहे का की सत्य परिस्थिती काय आश्रमशाळांमधली ते पुढे आली पाहिजे? आमचे मित्र इगतपूर विधानसभा मतदारसंघ जे आहे तिथले माझे मित्र आमचे सहकारी थोडी चर्चा झाली होती। मी त्या आश्रमशाळेला त्या सेंट्रल किचनला भेटही दिली होती आणि तेच आमदार माझे मित्र आज एका आश्रमशाळेवर मुक्कामी आहे। याचा अर्थ आमदार जोपर्यंत आश्रमशाळेत जाणार नाही तिथली वास्तविकता काय ते समजून घेणार नाही, त्यामुळे इतरांनी सांगण्यापेक्षा मी बघितलं पाहिजे, मी शोधलं पाहिजे। त्यामुळे काही तक्रारी असल्या तरी सर्व आमदार खासदार आणि अधिकारी वर्ग आम्हाला सूचना देईल तर धोरणात्मक निर्णय म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्ही सोडवू शकेल आणि निश्चितच मुख्यमंत्री मोदयांचा आदिवासी समाजाप्रती विद्यार्थ्याप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास असल्यामुळे 100% प्रश्न सोडवेल असा मला प्रचंड आत्मविश्वास आहे। खूप खूप धन्यवाद। या संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांची हितगुज जे आहे ते खुद्द मंत्री यांनी साधलेलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आहेत। कोण आज आपलं तुमच्या शाळेमध्ये आलं होतं आणि काय समस्या विद्यार्थ्यांना आहेत? समस्या म्हणले तर तितक्या काही समस्या नाही, पण आम्हाला फक्त नेमकं म्हणजे आमच्या शाळेत सुधारणा व्हायला पाहिजे हे सांगायचं आहे। काय सुधारणा तुम्ही या ठिकाणी सुचवताय, काय अपेक्षा तुमच्या? विशेष म्हणजे मुलींसाठी वसतिगृह
कारण की मुलींसाठी वसतिगृह आहे, पण ती जी इमारती आहे ती थोड्याशा खराब असलेल्या आहे. व दुसरी गोष्ट म्हणजे मुलींसाठी मुलींसाठी दोघांसाठी सुद्धा स्पर्धा परीक्षेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण की पुढच्या करिअरसाठी त्यांना म्हणजे अगोदरपासूनच तयार करून ठेवलं तर त्यांना पुढे जाऊन तितक्या अडचणी नाही होणार. आणखी काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आज तुमच्या शाळेत कोण आलं होतं? आदिवासी विकास मंत्री आले होते. काय नेमका संवाद एकंदरीत झाला? अशोक सर जी के आमच्या आदिवासी भागामध्ये खूप चांगले काम केलेलं आहे, तर आम्ही सगळेजण त्यांना खूप चांगल्या तरीके ओळखतो. आमच्या भागामध्ये खूप चांगलं काम केल्यामुळे सरांनी आता आमच्या शाळेमध्ये भेट दिलं, त्याच्याबद्दल सरचा मी खूप खूप आभार मागतो सर. काय अडचणी विद्यार्थ्यांच्या? अडचणी म्हणलं तर सर आम्हाला खेळण्यासाठी सर मॅटिन नव्हते सर. मॅटिनसाठी आम्ही सरांना विनंती केली सर. सरांनी तर तिकडं त्यांच्या हिमतीने ताकद लावून त्यांनी ते काम करायचा प्रयत्न केला आहे. तर समोर आता सरांना ते ज्या शाळेत तुम्ही आज शिक्षण घेता त्या विभागाचे खुद्द मंत्रीच तुमच्यासोबत आज मुक्काम आला आहे, तर कसं वाटतं? आम्हाला सर आत्ता हे विश्वास होत नाही की सर आमचे आदिवासी भागातले मंत्री इथं आमच्यासोबत राहायला आले. म्हणजे खूप आश्चर्य वाटत आहे. म्हणजे आम्हाला असं स्वप्नमध्ये पण विचार नाही केला तर आम्ही का सर इथं आमच्यासोबत राहायला येईल. एवढे मोठे मंत्री आम्ही सर खरंच विचार नाही केला तर. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत या ठिकाणचा हा उपक्रम जो आहे तो राज्यभरात आज राबवण्यात आला आणि त्याची सुरुवात जी आहे ती यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातल्या बुटोनी आश्रमशाळेमध्ये केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीसुद्धा खुद्द मंत्री महोदयांनी याखेरीज जाणून घेतल्या. या संपूर्ण उपक्रमानंतर काय नेमके फेरबदल, काय नेमक्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण सरकार करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.